ब्राह्मणांबरोबर आमचा व्यक्तिगत काही संघर्ष नाही किंवा भांडणे नाही, पण आमचं असं म्हणणं आहे की सर्व मनुष्य एक समान आहेत. आणि ब्राह्मण लोकांचं म्हणणं आहे की नाही, तसं नाही, सगळे माणसं एक नाही आहेत, सगळ्यात वरती ब्राह्मण आहेत आणि त्यानंतर सगळे खाली. असं का? ह्या गोष्टीवर आमचा वादविवाद होतो. खरं सांगायला तर हीच गोष्ट खरी आहे की सगळी मनुष्य एक समान आहेत. दोनच जाती आहेत, स्त्री आणि पुरुष, याच्या व्यतिरिक्त कोणतीही जात नाही. तुम्ही थोडासा विचार करून पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की कोणतेही स्त्री किंवा पुरुष घ्या, जन्माला घालताना एकाच पद्धतीनं घातले जाते. ब्राह्मण लोक ते स्वतः वेगळ्या पद्धतीने जन्माला येत नाहीत. जसे इतर स्त्री पुरुष जन्माला येतात, अगदी तशाच पद्धतीनं तेही जन्माला येतात. मग ते श्रेष्ठ कशावरून, कुठल्या गोष्टीवरून? त्यामुळे त्यांनी हे ग्रंथ वेद त्यांचे आहेत ते रचलेले आहेत. ते अयोग्य आहेत, निश्चितपणेच अयोग्य आहेत. ह्या सगळ्या गोष्टी मी बामसेपमधून शिकलो आहे आणि मला समजून आलं की भारतीय संविधान जरी आपलं असलं तरीसुद्धा त्याला चालणारी लोक, ही व्यवस्था ही त्यांची आहे. त्यामुळे आज सध्या सुद्धा कोणतेही गुन्हा घडू द्या, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेला की तुमचा गुन्हा जात बघून नोंदवायचा की नाही ते ठरवतात ते. तुम्ही जर दलित किंवा शूद्र जातीचे असाल, मला आता खरं ती गोष्ट बोलायची नाही पण खरं आहे ती बोलावी लागते, जर जातीचे असाल तर ते गुन्हा नोंदवून घ्यायला टाळाटाळ करतात. रिसेंटली तुम्ही बघितलं असेल, गुजरातमधील काही गुन्हे असतील ते नोंदवून घेण्यासाठी त्यांनी टाळाटाळ केली. 3 तास सुजाता आंबेडकर साहेब तिथे संघर्ष करून मग त्यांनी गुन्हा नोंदवून घेतला. तरी पण त्यांना कळलं नाही कुठल्या गुन्ह्याच्या अंतर्गत नोंदवून घ्यायचा आणि कुठला नाही. त्यांना पूर्ण संविधान आणि त्यांचे एक कलमसुद्धा माहीत नाही आहेत. ही ह्या देशाची शोकांतिका आहे. रोज सकाळी उठल्या उठल्या लोक कीर्तन भजन हे लावतात. मी तर अभिमानानं सांगेन की हे लावण्यापेक्षा रोज एक कलम तुम्ही लावलं पाहिजे, वाचलं पाहिजे आणि पूर्ण फॅमिलीला सांगितले पाहिजे. कारण ज्याला कायदा माहीत आहे त्याचं कोणी काही करू शकत नाही, पण तो मात्र प्रत्येक गोष्टीमध्ये मार्ग काढू शकतो, जिंकू शकतो, पुढे जाऊ शकतो. म्हणूनच शिक्षण घ्या. शिक्षण फार इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी, तुमच्या परिवारासाठी आणि तुमच्या कम्युनिटीसाठी. तेच देशाला पुढे घेऊन जाऊ शकतं. तुम्हाला माहीत असेल की आपल्या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना जास्त शिकवलं जात नाही, पण परदेशात ह्या गोष्टीची भरपूर दखल घेतली जाते. त्यांच्या नावाने कॉलेजेस, युनिव्हर्सिटी, ग्रंथालयाचं नावसुद्धा दिले जातात. अमेरिका, खूप देशामध्ये भारतापेक्षा जास्त आणि चांगल्या प्रकारची जयंती साजरी केली जाते. एवढेच नाही तर त्यांचे विचार इम्प्लिमेंटेशन केले जातात. भारतामध्ये तेच लोक वोटिंगसाठी यूज केला जातो. ही खरं शोकांतिका आहे. हळूहळू काही लोकांना समजायला लागलेलं आहे, त्याची इम्प्लिमेंटेशन लोक करायला लागलेले आहेत. आणि एक आणि शेवटची गोष्ट की तुम्हाला काही करा, शेवटी बौद्ध धर्माकडेच यावं लागणार आहे. ही त्रिकालाबाधित सत्य आहे. जय भीम.